पोट भरून जेवण फक्त शेतामध्ये जातं. याच रानातल्या मातीला घेऊन याचीच लक्ष्मी बनवून तिथं पूजा केली जाते. जरी मी सध्या आयर्लंड किंवा बाहेर देशात राहत असलो तरी म्हणजे तुम्ही बाहेर देशामधून आलात? हो, आयर्लंड मधून? हो. बैल जर नसेल तर शेतकरी शेती करू शकत नाही. बैलच शेतकऱ्याचा देव आहे. आम्ही जन्मण्याच्या अगोदर पासून चालू आहे, हे डोळ्यांडोळी चालू आहे. माझे आजोबा पंजोबा जन्मल्यापासून ही परंपरा चालू आहे. मोहरी असं ताप कडल म्हणजे तापली पुन्हा जिरे घालणार आणि असं बोट बुडणावणी भजी करणार निपर. जुई जुई झोका झाडावरी टांगा, झोक्यासाठी लावा भराभरा रांगा. आपण पंचतारांकित हॉटेलमध्ये जाऊन सुद्धा एवढ्या चांगल्या प्रकारचं जेवण आपण करू शकत नाही. तिथं कष्ट तो राबतो, माझा शेत करी बाप. नमस्कार मित्रांनो, मी राम कमल. या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मित्र हो, लातूर आणि नांदेड जिल्ह्यामध्ये खूप मोठा सण साजरा केला जातो. हा सण विशेषतः लातूर, नांदेड आणि उस्मानाबाद जिल्ह्याच्या म्हणजेच आजचं जे धाराशिव आहे त्या धाराशिव जिल्ह्याच्या काही सीमावर्ती भागामध्ये सुद्धा खूप मोठा सण साजरा केला जातो. त्या सणाला वेळ अमावस्या असं म्हटलं जातं. इथल्या स्थानिक भाषेमध्ये, लोकल लँग्वेजमध्ये या सणाला येळवस असं सुद्धा म्हटलं जातं. मित्रो, हा सण विशेषतः शेतामध्ये साजरा केला जातो. जेवढेही शेतकरी बांधव आहेत, शेतकऱ्यांचा हा सण म्हणून ओळखला जातो. शेतीप्रती एक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो. या सणाची जी इत्थंभूत माहिती आहे ती मी या ठिकाणी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. या ठिकाणी माझ्यासोबत आहेत शेतकरी सचिन मंगनाळे. यांच्यासोबत आपण या सणाविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत. तर मित्रहो, हा व्हिडिओ थोडासा मोठा जरी होत असला तरी माझी एक तुम्हाला विनंती आहे की हा व्हिडिओ पूर्ण बघा, कारण हा जो सण आहे फक्त लातूर, नांदेड जिल्ह्यामध्येच साजरा केला जातो. मला वाटतं हा सण महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये साजरा व्हायला पाहिजे. महाराष्ट्रच काय, संपूर्ण भारतभरामध्ये हा सण साजरा व्हायला पाहिजे, कारण आपला देश हा शेतीप्रधान देश आहे, कृषीप्रधान देश आहे. त्यामुळे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा. या सणाविषयक माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे. नमस्कार, मी सचिन सूर्यकांत मंगनाळे. आज या ठिकाणी दर्शवेळ अमावस्येचा हा सण, याला दक्षिण भारतामध्ये यल्लम्मा असं सुद्धा म्हणतात. आणि हा सण जो आहे दक्षिण भारतामधून महाराष्ट्रामध्ये आपल्या आलेला आहे. मराठवाड्याचा जवळपास अर्धा भाग या ठिकाणी हा सण साजरा केला जातो. त्यामागचा जो महत्त्वाचा जो उद्देश आहे, काळी आई गरोदर असते आणि तिच्या उदरामधून अन्नधान्य जन्म घेणार असतं. तर ते अन्नधान्य जन्म घेतल्यानंतर मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवस्था शेतकऱ्याची बळकट होत असते आणि त्याची कृतज्ञता आणि एक उतराई करण्यासाठी, ऋणाई करण्यासाठी हा सण मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी साजरा केला जातो. होलग्या होलग्या सालन पलग्या, होलग्या होलग्या सालन पलग्या, होलग्या सालन पलग्या, होलग्या सालन पलग्या, होलग्या होलग्या सालन पलग्या, होलग्या होलग्या सालन पलग्या. आता जे तुम्ही भलग्या हे जे काही बोललात ते नेमकं काय होतं? एका ग्लासामध्ये पाणी, एका ग्लासामध्ये आपण आंबील घेतो. जमिनीतून भरभरून पीक यावं आणि अन्नधान्याची भरभराट व्हावी यासाठी आपण होलग्या सालन पलग्या म्हणत असतो. सचिन सर, या सणाविषयक सविस्तर अशी माहिती तुम्ही दिलं तर मला वाटतं खूप चांगलं होईल. तुम्हाला या सणाची माहिती देण्यासाठी मी तुम्हाला मी जी या ठिकाणी कोप उभी केलेली आहे मी तिकडं तुम्हाला नेतो. हे बघा, या ठिकाणी ही पूजा मांडलेली आहे. नेमकं हे काय आहे याच्याबद्दल आपण सविस्तर या ठिकाणी बघूया. हा जो या ठिकाणी पूजेचा प्रकार आहे तो नेमका काय आहे? ही जी आपली वेळामोशीची पूजा आहे, ही पूजा आपण आपल्या मातीच्या लक्ष्मीची पूजा केली जाते. म्हणजे याच रानातल्या मातीला घेऊन याचीच लक्ष्मी बनवून तिथं पूजा केली जाते आणि आपल्या रानातील जे सर्व भाज्या आहेत त्यांना तिथं ठेवलं जातं आणि त्यांची पूजा केली जाते. हे जे आहे हे आपल्या काळ्या मातीची लक्ष्मी बनवून त्याची पूजा केली जाते, कारण वर्षभर आपल्या शेतामध्ये भरभराट व्हावी, धान चांगलं यावं यासाठी ही पूजा केली जाते. लक्ष्मीची ओटी भरली जाते, कळस मांडला जातो, दिव्यांची पूजा केली जाते. तसंच हे आहे आंबील, हे आंबील केलं जातं. आणि ह्या लक्ष्मीला जे आपण नैवेद्य दाखवतो हे आहेत
बाजरीच्या भाकरी का केल्या जातात तर कारण थंडीचे दिवस असतात, ही जे आहे उष्ण पदार्थ आहे आपल्या शरीराला ऊब मिळावी म्हणून बाजरीच्या भाकरी केल्या जातात। आणि ही आहे हिरवी भाजी, कारण ह्या सीझन मध्ये हिरवी भाजी येते म्हणून हिरवी भाजी केली जाते। आणि ही आहे भजी हा प्रकार जो आहे या सीझन मध्ये ज्या संपूर्ण हिरव्या भाज्या येतात त्या भाज्यांना सगळं मिक्स करून ही भजी केली जाते। हे आहे आंबील मध्ये ताक, लसणाची पेस्ट, अद्रक हे सर्व घालून थंड अशा प्रकारे हे आपल्या शरीराला हे सगळं खाल्यानंतर थंड असं वाटावं यासाठी यामध्ये आंबील शिजून घातली जाते आणि हे आंबील हा पदार्थ बनवला जातो। मला एक विचार असं वाटतं की आंबील आणि मठ्ठा याच्यामध्ये काही फरक आहे का? मठ्ठा जो असतो तो फक्त ताकापासून बनवला जातो, त्यामध्ये काही मसाले असतात। आणि आंबील जे आहे याच्यामध्ये खास ज्वारीचं पीठ जे असते ते शिजून घातलं असते म्हणून याला आंबील म्हणतात। आणि यासोबत खिचडा एक हा पदार्थ वेळामोशीला केला जातो। खिचडा हा जो प्रकार आहे, खिचडा तुम्ही आता म्हणला, तो नेमका काय आहे? ते जे आहे आपली ज्वारी असते ते भिजू घालून त्याला भिजवून सडून त्यापासून दही घालून त्याच्यामध्ये तो खिचडा हा प्रकार केला जातो। वेळामोशीची स्पेशल जी असते भजी, त्याची माहिती आपण सविस्तर तिकडे घेऊ चला। तर ही आहे भजी। तर ह्या भजीमध्ये सुरुवातीला चिंच उकडून घ्यायची, हिरवी चिंच आणि सर्व भाज्या, मेथीची भाजी, कांद्याची पात, हरभरे, वरणा, शेंगदाणे हे सगळं ह्याच्यामध्ये टाकलं जातं। सर्वप्रथम तेल टाकायचं, तेलामध्ये मोहरी, जिरे, अद्रक लसूण पेस्ट टाकायची, नंतर मिरचू, चिंचेचं पाणी टाकायचं। चिंचेच्या पाण्याला उकळी आले की सर्व सोलेमध्ये आणि हिरव्या भाज्या टाकून उकळी आलं की त्याच्यामधलंच गरम पाणी घेऊन त्याच्यामध्ये बेसन पीठ कालवायचं आणि ते पेटमध्ये टाकून त्याला घट्ट असं शिजवायचं। आणि ही भजी जी असते ही कालच केलेली असते, शिळी भजी असते आणि ही 3-4 दिवस राहते, कारण याच्यामध्ये हिरवी चिंच असल्यामुळे ही 3-4 दिवस टिकते आणि थंडीमुळे आपण याला 3-4 दिवस खाऊ शकतो। ही झाली भजी। आता ही जी आहे बाजरीची भाकरी, बाजरी म्हणजे आपल्या इकडे याला सदगुरा म्हणतात। सदगुऱ्याच्या भाकरी बनवतात भजी सोबत खाण्यासाठी। ह्याच्यामध्ये तीळ, परत हळद, थोडंसं मीठ चवीसाठी आणि जिरा पावडर, ओवा पावडर घालून ही भाकरी बनवली जाते। पातळ अशी भाकरी बनवली जाते भजी सोबत। या वेळामोशीच्या जेवणाचं एक खास विशेष आहे की हे सगळं जेवण हे रात्रीच बनवलं जातं। वेळामोशीचा आणखीन एक आपला स्पेशल पदार्थ जो आहे ते म्हणजे आंबील। आजची आंबील मी नाही, माझ्या मुलीने बनवली आहे, ते आपण बघूया आता। हे आहे आंबील। याच्यामध्ये ताक, कोथिंबीर, ज्वारीचं पीठ, अद्रक, लसूण असे काही पदार्थ आहेत। आपल्या मनावर अद्रक, लसूण, सगळे जलजिरा असे पण पदार्थ टाकू शकतो। याच्यासाठी रात्री ज्वारीचं पीठ पण आंबलून ठेवतात आणि या आंबीलमध्ये ज्वारीचं पीठ आंबलून घालून सकाळी याच्यामध्ये ताकामध्ये मिसळून आंबील तयार केली जाते। ज्वारी पाण्यातून उपसून घ्यायची असते आणि त्याला उकळात घालून सडायचं असते आणि त्याला सडून भिजू घालून शिजवायचं, पुन्हा शिजवून ताक दही घालून शिजवायचं त्याला। हे सर्व केलं का खिचडा तयार होतो। त्याला जास्त शिजू द्यायचं आणि त्याला घाटायचं असं चाटून किंवा पळीनं आणि त्याला एकजीव करायचं आणि एकजीव करून ताक दही मध्ये ओतून अजून घसडायचं। सचिनजी, ही जी आकृती दिसते ती काय आहे, त्याची सविस्तर माहिती आम्हाला थोडस द्या। ही जी आहे ही कोप आहे आणि ह्याच्यामध्ये 5 पाषाण ठेवले जातात आणि जी 6वी असते ती द्रौपदी असते आणि लक्ष्मीची प्रतिमा असते। ज्या प्रकारे आपण राहण्यासाठी घर करत असतो त्या प्रकारे या ठिकाणी या देवतेला राहण्यासाठीचं 1 दिवसाचं घर म्हणून आपण या ठिकाणी ही कोप करतो। आणि या कोपीमध्ये कडब्याची पिंडी असते आणि त्याच्यासोबत हे ऊसाचे भाले वगैरे लावलेले असतात, कारण की ऊस हे जे असते ते प्रत्येक सणामध्ये त्याला खूप महत्वाचं स्थान आहे। ज्या प्रकारे केळीची खांब आपण घेतो त्याच प्रकारे आपण हे ऊस सुद्धा घेतो। त्याच्यामुळं ही तुम्हाला जी दिसते ती कोप आणि हे ऊसाची खांब या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत। आणि 6वी जी असते ती द्रौपदी असते आणि त्याचबरोबर लक्ष्मीची प्रतिमा सुद्धा यामध्ये आवर्जून आपण ठेवतो। आमची ही जी कुटुंब आहे ती एकत्रित कुटुंब पद्धती आहे। आम्ही जरी कामाच्या निमित्तानं बाहेर इकडं तिकडं कुठं जरी राहिलो, या सणामुळं आम्ही एकत्रित बांधलो जातो। एक जिव्हाळा या सणाच्या माध्यमातून जपला जातो। हे आजोबा या ठिकाणी बसलेले आहेत, यांच्याकडून थोडस आपण जाणून घेऊया। ही जी परंपरा आहे, हा जो सण आहे तो किती वर्षापासून या ठिकाणी तुम्ही साजरा करता? चालू आहे। आम्ही जन्मण्याच्या अगोदर पासून चालू आहे, हे डोळ्यांडुई चालू आहे। आम्ही जन्मल्यापासून ही परंपरा चालू आहे। ही लक्ष्मी पूजा आम्ही करतो येळवशीची
माझे आजोबा पंजोबा झाल्यापासून मी जन्मल्यापासून ही परंपरा चालू आहे. आम्ही शेतामध्ये आल्यानंतर कोप निर्माण करता, असे ह्याची कडबा लावून कोप निर्माण करायची, लक्ष्मीची फोटो ठेवायची, कळस पूजा मांडायची, पुन्हा मातीच्या लक्ष्म्या करायच्या अशा 5. त्याच्या पुढे असं दिवे, पुन्हा फळं, मुटके, आंबील, खिचडा, हिरवी भाजी, भजी, रोडगे, कानवले असे सगळे पदार्थ ठेवून आम्ही लक्ष्मीची पूजा करता. पुन्हा शेतामध्ये असणाऱ्या मारुतीची, पांडवाची, पुन्हा पूर्वज जर शेतामध्ये समाधी असल्या तर त्या समाधीची, पुन्हा विहीर असली तर विहिरीची, बोरची अशी पूजा करता आम्ही. अण्णा, हा जो सण आहे वेळामावशा, हा वेळामावशीचा सण शेतामध्येच का बरं साजरा केला जातो? शेतात आमची लक्ष्मी आहे. 12 महिने आम्ही शेतात राहता म्हणून आम्ही हे सण शेतात साजरा करता. तुम्हाला सर्वात महत्वाचे सण कोणते वाटतात? आम्हाला पोळा आणि येळ अमावस्या. पोळा आणि वेळामावशा हे सण तुम्हाला का बरं आवडतात? काय म्हणजे जमीन आमची जमिनीतच आम्ही काढतो, पीक काढतो म्हणून आम्हाला हे आवडते. तुम्ही एकूण किती भाऊ आहेत? आम्ही 5 भाऊ आहोत. 5 भावातून आम्ही 2 भाऊ वारलेत, 3 भाऊ आम्ही धाकटा होता. हा जो वेळामावशीचा सण आहे, त्या सणाची हा जो स्पेशल प्रकार असतो भज्जी, ती भज्जी तुम्ही केलेली आहे असं मी ऐकलं. त्याच्यासाठी काय काय कुठले कुठले पदार्थ वापरतात? आधी चिंच उकडून घ्यायची, चिंच झाल्यावर पुन्हा सोले, पुन्हा आवऱ्याच्या शेंगा, पुन्हा कांद्याची पात, मेथीची भाजी, लसूण, अद्रक, कढीपीठ घालून आधी तेल घालणार, पुन्हा तेल घालून मोहरी असं कढल म्हणजे तापली पुन्हा जिरे घालणार, जिरे घालून पुन्हा उकळी आली चिंचेचं पाणी घालणार, मिरचू म्हणजे जास्त वापरणार जरा आम्ही, लाल एकदम, पुन्हा थोडी हळद अशी वापरून भजी करणार आम्ही. पुन्हा कढीपीठ उकळी आली की कढीपीठ सोडणार मध्ये, आणि असं बोट बुडणावणी भजी करणार निबर. 4 रोज भजी इटणार नाही ती, 4-5 दिवस. हा जो वेळामावश्याचा जो सण आहे तो वनभोजनाचा सण आहे. शेतामध्ये येऊन निवांतपैकी आपण कधीच जेवू शकत नाही, पण आजच्या या दिवशी आपण निवांत जे काही कर्मचारी वर्ग आहेत, जे कोणी नोकरदार आहेत, सगळ्या कुटुंबातील व्यक्ती आम्ही एकत्र जमून हा वनभोजनाचा येथेच असा आस्वाद या ठिकाणी घेत असतो. आणि सगळ्यात महत्वाचं, सामाजिक एकता जपण्याचा हा सण आहे. सामाजिक एकता म्हणजे सगळ्या जाती धर्मातील लोक आले, अशा 18 पगड जातीला आम्ही या ठिकाणी निमंत्रण देत असतो. त्यामध्ये सगळे चाप्तसुखे मित्रमंडळ येत असतात. आपण पंचतारांकित हॉटेलमध्ये जाऊन सुद्धा एवढ्या चांगल्या प्रकारचं जेवण आपण करू शकत नाही. सचिनजी, मला विशेष एक प्रश्न विचारावा असा वाटतो. कुठलाही सण म्हटलं की गावामध्ये साजरा केला जातो, पण वेळामावशा हा जो सण आहे तो शेतामध्येच का साजरा केला जातो? याचं कारण काही आहे का? वेळामावशा जो आहे, वनभोजन म्हणजे निसर्गाच्या सानिध्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आपण पोट भरून जेवण करतो. पोट भरून जेवण फक्त शेतामध्ये जातं. तुम्ही घरी कुठं जेवण कराल तर एवढं जेवण जात नाही. सचिनजी, या ठिकाणी मी पाहिलं की आपण बैलांची सुद्धा या ठिकाणी आजच्या दिवशी पूजा केली होती. त्याचं काही कारण आहे का? बैल जर नसेल तर शेतकरी शेती करू शकत नाही. शेतकऱ्याचा खरा मित्र जर कोण असेल तर बैल आहे. बैलच शेतकऱ्याचा देव आहे. बैलाशिवाय शेती ही अपूर्ण आहे. आमचे स्नेही आहेत अजय उळागड्डे, दरवर्षी हे कुठं जरी असले तरी या वेळामुशेसाठी आपल्या वेळातला वेळ काढून शेतामध्ये येत असतात या वेळामुशेला. माझा जन्म ह्याच मातीतला आहे. जरी मी सध्या आयर्लंड किंवा बाहेर देशात राहत असलो तरी या मातीशी माझी नाळ जोडलेली आहे. म्हणजे तुम्ही बाहेर देशामधून आलात? हो, आयर्लंड मधून. हो, दरवर्षी मी या सणाला इथे येतो, कारण हा एक आपल्या मातीचा उत्सव आहे. तो साजरा करण्यासाठी आम्हाला सहकुटुंब सहपरिवार मी इथे दरवर्षी येत असतो. किती वर्षापासून या ठिकाणी तुम्हाला आठवतं? किती वर्षापासून येतात तुम्ही? मी गेले 35 वर्षापासून हा सण मी दरवर्षी साजरा करतो, पण मागच्या 4-5 वर्षापासून मी बाहेर देशात राहतो, पण दरवर्षी या सणाला मी इथे येतच राहतो. ज्यावेळेस वेळामुशा पूर्णत्वाला जाते, पूर्णत्वाला वेळामुशा जात असताना हे दूध या ठिकाणी उतू घातलं जातं. हे दूध उतू घालण्यामागचं काय कारण आहे का? आता हे दूध गरम होतंय आणि उतू चाललंय हे, आणि हे ज्या दिशेला उतू गेलं तिकडला शिवार मोठ्या प्रमाणामध्ये पिकतो अशी भावना शेतकऱ्यामध्ये आहे. त्याच्यामुळे हे दूध आपण या ठिकाणी उतू घालतो. झोका सुद्धा या ठिकाणी खेळला जातो. तर आपण जे भरगच्च जेवतो पोटामध्ये ते चांगलं पचलं पाहिजे,
हा सुद्धा यामागचा एक वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. जुई जुई झोका झाडावरी टांगा, झोक्यासाठी लावा भराभरा रांगा, अशा प्रकारचा झोक्याचा यथेच्छ आनंद. अबे आज शेतामध्ये पतंग उडवला जातो, झोका खेळला जातो. दिवसभराचा सगळा पूर्ण यथेच्छ असा आस्वाद घेतल्यानंतर या ठिकाणी शेवटी नारळ फोडला जातो. फोडणार सचिनजी, खूप चांगली माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही दिलीत. शेवटी वेळ अमावस्या या सणाबद्दल लोकांना तुम्ही काय संदेश द्याल? फक्त मीच या ठिकाणी एवढंच सांगू इच्छितो की हा सण केवळ अर्ध्या मराठवाड्यामध्ये साजरा केला जातो, तर हा पूर्ण महाराष्ट्रभर साजरा व्हावा एवढीच मी या ठिकाणी सगळ्यांना आणि पूर्ण सरकारला या ठिकाणी विनंती करतोय. तर मित्रहो, ही होती वेळ अमावस्या म्हणजेच येळवस या सणाची माहिती. मित्रहो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही नक्की सांगा. आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुमच्या इतर मित्रांपर्यंत शेअर करा. मित्रहो, भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. शेतामध्ये माझी खोप, तिला बोरटीची झाप, तिला बोरटीची झाप, तिथं कष्ट तो राबतो माझा शेतकरी बाप. लेतो अंगावर चिंध्या, खातो मिरची भाकर, त्याच्या कष्टाच रे दुसऱ्याच्या हाती माप. काडी उसाची पाचट, जगा मिळाया साखर, बाप जगाचा पोशिंदा, शेतकरी जगाचा पोशिंदा, त्याच्या नशिबी रात्रंदिवस काम धंदा.